नमस्कार मंडळी. काही दिवसापूर्वी मी सांडगे कसे बनवायचे मिश्र डाळीचे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. आज मी तेच सांडगे वापरून त्याची सुकी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही इतकी झटपट बनते आणि आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही तयार होते. चवीला इतकी छान लागते की एकदा बनवली तुम्ही परत परत हीच भाजी बनवाल. जर तुम्ही मी सांडगे कसे बनवले आहे त्याची रेसिपी बघितली नसेल तर एकदा नक्कीच चेकआउट करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर मग रेसिपी बघून घेऊयात. तर या भाजीसाठी आपण एक वाटण बनवूयात. तर त्यासाठी मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर मी अगदी 2 ते 3 चमचे इतपत किसलेला नारळ घेतलेला आहे. हे सुकं खोबरं आहे. या ठिकाणी तुम्ही ओला नारळ जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर देखील इथे करू शकतात. हे वाटण घातलं की आपल्या भाजीला एक छान चव लागते आणि भाजीमध्ये पाणी वेगळं आणि सांडगे वेगळे असे अजिबात होत नाही. ते एकजीव होऊन राहतात. तर हे वाटण तर तयार आहे. चला तर मग आता फोडणी देऊन घेऊयात. ही भाजी इतकी सोपी आहे. याला प्रिपरेशनला 5 मिनिटं आणि कुकिंग टाइम याचा 15 मिनिटं. असा तुम्ही हार्डली पकडलं तर 20 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. तर रेसिपीवर परत येऊयात. तर येथे मी कुकरमध्ये बनवत आहे, त्यामुळे ऑलरेडी कुकर गरम केलंय. त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी जे बनवलेले सांडगे होते ते घातलेले आहे. आता या सांडग्यांना आपल्याला मीडियम फ्लेम वरती थोडंसं इथे भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच तळून घ्यायचं आहे. जोपर्यंत यातमधनं मस्त असा सुवास येत नाही तोपर्यंत याला आपण भाजून घेऊयात. भाजल्यामुळे काय होतं, आपले जे सांडगे आहे ते भाजीमध्ये शिजल्यानंतर अगदी गिळगी लागत नाही. त्यांना त्यांचा शेप तर राहतो पण सांडगे देखील शिजले जातात. म्हणून याला हलकंसं तुम्ही परतून घ्या. तर इथे मी 5 मिनिटापर्यंत याला परतून घेतलेला आहे. बघू शकतात अजिबात कलर चेंज तर नाही झालाय, पण घरभर याचा सुवास दरवळलेला आहे. यावरून तुम्ही समजू शकतात की सांडगे आपले बऱ्यापैकी भाजलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊयात. आता जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूयात. तर इथे मी 3 ते 4 टेबलस्पून इतपत तेल घातलेलं आहे. हे रिफाइंड ऑइल आहे. तुम्ही या ठिकाणी दुसरं कोणतंही तेल इथे वापरू शकतात. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जसं जिरं इथं तडकलं जाईल त्याचबरोबर मी इथे 2 मीडियम साईजचे अगदी फाईन चिरलेले असे कांदे घालत आहे. या चॉपरचा वापर केल्यामुळे हे जे कांदे आहे ते झटपट बारीक होतात आणि आपल्याला टाइमही जास्त लागत नाही. आता आपल्याला हे कांदा अगदी ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि ट्रान्सलुसंट झाला की त्यावेळेस आपल्याला इथे जो आपण खोबऱ्याचा आणि लसणाचा जो वाटण केलं ते यामध्ये घालून घेऊयात. अगदी याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊयात, जेणेकरून जो लसणाचा जो कच्चेपणा आहे तो इथे निघून जाईल. या भाजीमध्ये शक्यतो कांदा हा जास्त प्रमाणात वापरलेला जातो, कारण की यामुळे आपल्या सांडग्यांना खूपच छान चव येते. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये दुसरं काहीच ऍड करत नाही, तामझाम काहीच नाहीये. फक्त बेसिक मसाले आणि बेसिक भाज्या घालायच्या आणि ही रेसिपी तयार होते. आता या भाजीला थोडीशी बाइंडिंग देण्यासाठी मी इथे 4-5 तळलेले सांडगे घेतलेले आहे आणि त्याला असं खलबत्त्यामध्ये थोडंसं असं कुटून घेतलेलं आहे. काही अशा प्रकारे. यामुळे काय होईल, आपल्या भाजीला थोडीशी बाइंडिंग येईल. तुम्ही बेसन घालण्याऐवजी असं जर केलं तर भाजीला चवही चांगली येईल आणि याला थोडीफार बाइंडिंग देखील येईल. आता इथे बघू शकतात लसूण हा मस्तपैकी परतला गेलेला आहे. तो तव्याला चिटकत आहे, म्हणजे पॅनला चिटकत आहे. यावरून समजून जायचं की लसूण आपला मस्त परतलेला आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. हे ऑप्शनल आहे. काही ठिकाणी घालतात किंवा काही ठिकाणी घालत नाही, पण मला हा टोमॅटो पर्सनली आवडतो म्हणून मी घातलेला आहे. तुम्ही हे देखील स्किप करू शकतात. आता याला 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि यामध्ये मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1.5 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जो काही घरगुती मसाला असेल साठवणीचा तो देखील इथे तुम्ही घालू शकतात. त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा इतपत गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा मी इथे हळदी पावडर घातलेला आहे. आता या सर्व मसाल्यांना आपण एकजीव करून घेऊयात आणि मसाले करपू नये याची आपण खात्री करून घेऊयात. इथे मसाले करपू शकता म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालत आहे. पाणी घातल्यामुळे काय होईल, आपले जे कांदे आणि टमाटे आहे ते देखील सॉफ्ट होईल आणि आपले मसाले देखील इथे छानपैकी परतले जाईल. अगदी तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटांनंतर यातनं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण जे बारीक केलेली कूट होता सांडग्यांचा तो यामध्ये घालून घेऊयात. चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ
आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून याला तेल सेपरेट होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात। यामुळे काय होईल, आपल्या ज्या भाज्या आहे यामधले घातलेल्या म्हणजेच टमाटर आणि कांदा हे मस्तपैकी सॉफ्ट होऊन जाईल। इथे झाकण लावून 5 मिनिटं मी याला शिजवून घेतलेलं आहे। बघू शकतात भाज्यांनी आणि मसाल्यांनी तेल सेपरेट केलेलं आहे आणि हे देखील मस्त सॉफ्ट झालेले आहे। आता यामध्ये आपण तळून घेतलेले जे सांडगे होते ते यामध्ये घालून घेऊया। मी इथे 1 वाटी इतपत सांडगे घेतलेले होते, तर त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालावं लागेल। आता या सांडग्यांना आपण एकजीव करून घेऊया मसाल्यांसोबत, जेणेकरून मसाला या सांडग्यांना चांगल्या प्रकारे कोट करेल। आता यामध्ये आपण जितके सांडगे होते त्याच्या तिप्पट इतपत पाणी घालूयात। तर इथे मी 1 वाटी जर सांडगे घेतलेले होते तर इथे मी 3 वाटी पाणी घालणार आहे। याच्याने काय होईल, आपली जी सांडग्याची भाजी आहे ती हलकीशी दाटसर होईल आणि सांडगे देखील मस्त परफेक्टली शिजून जाईल। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। मीठ इथे थोडंसं विचार करून घाला, कारण की सांडग्यामध्ये देखील आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे शक्य होईल थोडंसं कमीच मीठ घाला। आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि याला मीडियम फ्लेम वरती 4 शिट्ट्या येऊपर्यंत आपण शिजवून घेऊयात। इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर देखील नॅचरली डिप्रेशराइज झालेला आहे। आता आपण खोलून बघूयात आणि बघू शकतात आपली भाजी मस्त सुकी अशी तयार झालेली आहे, अजिबात करपलेली नाही। आता याला एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि चेक करून घेऊयात की सांडगे आपले शिजलेत की नाही। आणि बघा, सांडगे देखील मस्त सॉफ्ट असे शिजलेले आहेत आपले। आणि बघा, तयार झाली आहे आपली मस्त अशी झणझणीत सांडग्यांची भाजी। जर इथे तुमचे सांडगे शिजले नसतील तर 1-2 शिट्ट्या अजून मंद आचेवरती तुम्ही घेऊन टाका, तुमचे सांडगे मस्तपैकी सॉफ्ट होऊन जातील। तर तयार आहे आपले सांडगे। तर कशी वाटली रेसिपी मंडळी, मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।